सबसे कातील गौतमी पाटील आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, कुर्ला फेस्टिवलमध्ये तुम्ही पोहोचलेला आहात. किती उत्साह, किती आनंदाचं वातावरण आहे आणि तुम्ही किती उत्साही आहात या सगळ्यांसमोर नाचताना काय वाटतं तुम्हाला? सर्वात प्रथम मंगेश दादा कुडाळकर यांचं मनापासून आभार. का तर त्यांनी मी आज हे 4थं वर्ष आहे की मी कुर्ला फेस्टिवलला येते आणि मंगेश दादा कुडाळकर यांचं मनापासून आभार. ते मला 4थं वर्ष, आज 4थं वर्ष आहे, तरी पण महिला वर्ग प्रेक्षकांचं प्रेम कमी नाही झालेलं. महिला वर्गही एन्जॉय करतायत आज. खूप छान छान वाटतंय मला. ताई, पण तुम्ही नाचताय, पुरुष वर्ग तर आहे टाळ्या शिट्ट्या वाजवणारा, पण महिला वर्ग पण वाढतोय, तुमचे फॅन फॉलोअर्स वाढतायत, कसं वाटतं तुम्हाला? महिला वर्गांचं खरंच एक म्हणजे कौतुक केल्यासारखं आहे. महिला वर्गही सिट्ट्या-बिट्ट्या वाजवतात, कार्यक्रमाला डान्स करतात, जास्ती प्रमाणात येतात. प्लस मला येऊन पर्सनली सांगतात की तू घाबरू नकोस गं, तू पुढं जा. हे मला महिला वर्गांचं बोलणं आहे. म्हणून मला खूप छान वाटतं आजकाल महिला वर्ग जास्ती प्रमाणात येतात आणि प्रेम देतात मला. काही महिला अत्याचाराच्या घटना पण महाराष्ट्रात वाढत आहेत, त्या वाढू नये, किंवा तुम्ही स्वतः एक महिला आहात, किती कष्ट करावे लागतात महिलांना आणि अशा घटना घडू नये यासाठी काही तुम्ही आवाहन करू इच्छिता? खरं तर अशा नराधमाला कठोर कारवाई झाली पाहिजे. ह्या गोष्टी पुढं वाढल्याच नाही पाहिजे. आपण कदाचित कुठंतरी ह्या गोष्टीला कमी पडतोय म्हणून ह्या गोष्टी होत आहेत का, असंही आहे. कारण की आपण ताबडतोब कारवाई केली, ताबडतोब शिक्षा दिली, तिथल्या तिथं झालं तर ह्या गोष्टी होणार नाही आहेत. कारण आज खरंच महिला वर्ग सुरक्षित नाही आहे. आज मी स्वतः कार्यक्रम करते. आज मी बघते लोकांचं काय आहे, कसं आहे. तर मला वाटतं यावर कठोर कारवाई झटकन पटकन झालं पाहिजे. पण महिला आपल्या सुरक्षित पाहिजे. नक्कीच. ताई, तुमचा एक चित्रपट पण येतोय, छोट्या पडद्यावरून, स्टेजवरून छोट्या पडद्यावरून आता मोठ्या पडद्यावर तुम्ही दिसणार आहात. तुमचा एक आयटम सॉंग्स पण येते चित्रपटामध्ये. तुमचा अनुभव एकंदरीतच कसा होता? खूप छान अनुभव आहे. द महाराष्ट्र फाईल हे मूवीचं नाव आहे माझ्या, आणि मराठी मूवी आहे माझा, आणि मराठी मूवीमध्ये माझं हिंदी आयटम सॉन्ग आहे. तर मला खूप छान वाटतं. माझं पहिलंच हिंदी सॉन्ग आहे, हे आयटम सॉन्ग आहे हिंदी. आणि छम्मो गाण्याचं नाव आहे. एक नंबर गाणं आहे आणि प्रेक्षकांना आवडणार आहे. ते वेगळं काहीतरी आहे. नक्कीच. ताई, पण तुम्हाला आता प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धी मिळाल्यावर कसं वाटतं? एक काळ होता जेव्हा तुम्ही ठिकठिकाणी कार्यक्रम करायचा, आज प्रसिद्धी झोतकत आहात, ठिकठिकाणी लोक फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात, तुमच्यासाठी आरोळ्यात येतात, कसं वाटतं? खूप छान वाटतं मला. आणि असं बघितलं ना त्यांना, प्रेक्षक वर्गांना, की मला सुद्धा असं वाटतं मी आता काय करू आणि काय नाही यांना बघून. जसं की मला आत्ता झालं, मी आजारी आहे, माझी तब्येत खराब आहे, पण त्यांना बघून मला काय माहिती, कोणी म्हणणार पण नाही मी स्टेजवर गेली की मी आजारी आहे. हे त्यांच्यामुळे, प्रेक्षक वर्गांमुळे. काही जण प्रेम देतात, काही जण ट्रोल करतात, त्यांना काही सांगणार? ट्रोल करणाऱ्यांना मी सांगेल की माझ्यावर असंच प्रेम कायम करा, कायम तुमचा आशीर्वाद असाच, ट्रोल जे करतात ते असाच आशीर्वाद कायम राहू द्या. मला ट्रोल करणार मला फरक नाही पडत आता. ॲक्च्युली मला ह्या गोष्टींचा सवय झाली आहे की मी ह्या गोष्टी आत्ता ट्रोल करत 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 होत इथपर्यंत आली आहे. आता मला काहीही फरक पडत नाही. मी फक्त एकच म्हणाल, असंच प्रेम माझ्यावर कायम राहू द्या. एखादा अविस्मरणीय अनुभव? मी एक सांगते, म्हणजे आपण आपल्याला ट्रोल करणारे, ठीक आहे, ट्रोल करणारे मला 10 पैकी 4-3 असतील, पण मला प्रेम करणारे आणि त्यांचा आशीर्वाद हे प्रेक्षक वर्ग पण जास्ती आहेत. आणि मी बोलण्याच्या अगोदर माझे प्रेक्षक वर्ग मला प्रेम करणारे माझ्या अगोदर उत्तर देऊन मोकळे होतात. म्हणून मला अजून छान वाटतं. आणि खरंच लव यू महाराष्ट्र. तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं आहे आणि तुमच्यामुळं मी संपूर्ण ह्या प्रेक्षक वर्गामुळं मी आज ह्या स्टेजला आहे. आता एखादा अविस्मरणीय अनुभव सांगा, ज्यावेळी तुम्ही डान्स करता स्टेजवर, एखादा काही आहे इतक्या वर्षापासून तुम्ही डान्स करताय? तसे खूप अनुभव आहेत. म्हणजे आत्ता मी नाशिकला एक कार्यक्रम केला आणि मला खालून ओरडले की गौतमी पाटील सबसे काय, आणि त्यांनी मला हात दाखवला त्याचा. त्यांनी माझं नाव गोंदलं आहे गौतमी पाटील म्हणून. ते माझ्या अकाउंटला पण व्हिडिओ येतो. तर मला एवढं छान म्हटलं, गोंदलं आहे त्यांनी नाव. मला खूप छान वाटलं. मी त्याला स्टेजवर बोलवलं, मी त्याला म्हणजे छान मी त्याला थँक्यू वगैरे म्हटले. आणि त्यानंतर आजी लोक वर येतात माझ्यासोबत डान्स करायला. लहान लहान मुली येतात. तेही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. होत राहतात प्रत्येक वेळेस काही ना काही माझ्यासोबत नवीन घडतच राहतं. अजितदादांनी पण तुमचं एकदा नाव घेतलं होतं एका इंटरव्ह्यूमध्ये, गौतमी पाटील बद्दल, डान्स बद्दल. आता दादा नाहीये, दादांची काही आठवण वगैरे येते तुम्हाला?
दादांची खूप आठवण येते आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला दादांची आठवण कायम असणारच आहे. कारण की दादांनी आज एवढं गाजवलं आहे आणि त्यांच्यामुळं म्हणजे मला सपोर्ट त्यांनी मला प्रत्येक वेळेस दिला आहे नकळत. आम्ही कधी भेटलो नाही, मी प्रत्येकदा सांगितलं आहे, आम्ही भेटलो नाही पण तरीही ते असतं ना 2 शब्द, ते माझ्यासाठी खूप छान होते. त्यामुळं आज मी म्हणते कुठंतरी मी पण पुढे ढकलली गेली. म्हणून दादांचं मी नेहमी आभारी असणार आहे नेहमी. नक्कीच अभिनय, चित्रपट किंवा राजकारणात येण्याचा काही विचार आहे का? आमदार व्हावं असं कधी वाटतं तुम्हाला? कधी वाटतं नगरसेवक व्हावं, समाजाची सेवा करावी, असं कधी कधी विचार आला कधी मनात? तेवढं गाणं करते बघा आमदाराचं, पण नाही असं नाही. मला हे मश्करीचा विषय आहे, मला राजकारणात यायचं नाही आहे. मी उलट आत्ता मी मूवी केला आहे, त्यात मी ॲक्टिंग केली आहे, तो माझा पूर्ण मूवी आहे. परत तुम्हाला अजून आहे ना म्हणजे असे सरप्राईज आहेत, खूप सारे सरप्राईज आहेत, मराठी सॉन्गचे, अल्बम सॉन्गचे आणि मूवीचे पण, आणि प्लस मी ॲक्टिंगचे पण. असे मी बरेच गाणे करून बसली पण आहे. मला स्वतःला उत्सुकता आहे की हे कधी येतं आहे आणि तुम्हाला एवढे सरप्राईज येणार आहे, हे काय असं होणार आहे आणि तुम्ही खरंच खूप खुश होणार आहे ते बघून. नक्कीच आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप छान डान्स करता, पण तुम्ही लावणी पण गुणगुणता एकट्यामध्ये असं पण आम्हाला समजलं आहे. तुमची आवडती लावणी कोणती आहे? प्रेक्षकांना ऐकवाल का? मी आत्ता गाणं केलं ते दिसला ग बाई दिसला, ते परत झाल्या तिन्ही सांजा, हे गाणं. आणि हे स्वतः मी केलेत, माझे अल्बम सॉन्ग आहेत ते आता जरा नवीन व्हर्जनमध्ये आलेत, ते बघताल तुम्ही. ह्या गाणे मला खूप आवडतात आणि मला जे आवडतं ना मी ते लगेच स्टेजवर करते. नक्कीच. आता लग्न करायचा काही विचार येत्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये? कोणी नाही, पण हे लोक माझ्या मागं लागलेत लग्नासाठी. मी लग्न नाही करणार आहे. ज्यावेळेस लग्नाचा विचार करेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल नेहमीप्रमाणे. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मॉडर्न लावणी आहे, मॉडर्न लावणी झालेली, पारंपरिक लावणी, मॉडर्न डान्स परफॉर्मन्सेस, मॉडर्न लावणी, याच्यामध्ये काय नेमकं तुम्हाला फरक वाटतो? आणि जी तरुणाई आहे, जे जेनझी आहेत किंवा अल्फा आहेत, त्यांना लावणीशी जोडण्यासाठी गौतमीताई काय करणार आहेत? हे बघा, मॉडर्न लावणी वगैरे मी नाही ह्या गोष्टी मानत. का नाही मानत? कारण ज्यांनी गाजवलंय त्यांना म्हणजे त्यांना हे केलं पाहिजे, ह्या गोष्टी, हे श्रेय त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे सुरेखाताई असेल, ह्या आपल्या ज्या जुन्या ह्या सगळ्या सेलिब्रिटी आहेत, यांनी गाजवलंय लावणीचा काळ, आम्ही नाही गाजवलेला. मी स्वतः म्हणते की मी लावणी करत नाही, मला लावणी हा टॅगच फक्त देऊ नका. मी सगळी गाणी करते. आत्ता आपला कार्यक्रम झाला, तुम्ही बघताल की आपल्या कार्यक्रमात सगळी गाणी आहेत. म्हणजे असं नाही की लावणीच आहे, आपले प्रत्येक गाणी वाजतात. आयटम सॉन्ग पण होतं आपल्या याच्यात, मी स्वतः करते. म्हणून असं नाही की मी लावणीच करते आणि यात काही वेगळं वळण चाललंय असं काही नाही आहे. मी तर एकदम व्यवस्थित आहे बाबा. मी नेहमी म्हणते की कोणाला माझ्यात कुठं काही खोड दिसत असेल की नाही, ही अजून तेच करते तर तुमचा गैरसमज आहे. तुम्ही येऊन बघा कार्यक्रम. माझ्या कार्यक्रमात सगळी गाणी होता, व्यवस्थित असतं सगळं, पोरी व्यवस्थित डान्स करता. जेव्हापासून मला अनुभव आला आहे तेव्हापासून मी एकदम व्यवस्थित सुधारली आहे. माझ्यात काही दुसरं खोट नाही आहे. नाही म्हणजे हसण्यासारखं नाही, पण सिरियसली ज्याला मला असं वाटतं ज्यांना की गौतमी अजून तेच करते, त्यांनी कार्यक्रमाला या, कार्यक्रम बघा. ताई, पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही कुठे असाल असं वाटतं तुम्हाला? मी खरं सांगू का, मी पुढचा विचार करत नाही की मी पुढं काय करणार आहे किंवा आत्ता माझा काय प्लॅनिंग आहे. माझं फक्त एकच आहे डोक्यात, आता आपली गाडी चालली आहे, आपल्याला कामं मिळत आहेत, आपण करत जाऊ. मी पुढचा विचार अजून नाही केलेला. आत्ता इथपर्यंत पोहोचले, प्रेक्षक वर्गांना माहिती आहे आता ते कुठं नेत आहे. नाही, एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला कुठे सगळ्यात जास्त परफॉर्म करायला आवडतं? म्हणजे कोणत्या शहरात, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा इतर महाराष्ट्रातले 36 जिल्हे, त्यापैकी कुठे सगळ्यात जास्त परफॉर्म करायला आवडतं आणि सगळ्यात चांगला ऑडियन्स कुठला आहे? ऑल महाराष्ट्र. मला संपूर्ण महाराष्ट्राने खूप 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 प्रेम दिलं आहे. म्हणून मला संपूर्ण महाराष्ट्रात, ऑल महाराष्ट्रात जिथंही असेल, जिथलंही काना कोपरा, कुठंही मला डान्स करा, मला आवडतं म्हणजे आवडतं. पण तुम्ही आता मुंबईत आहात, मुंबईकरांसाठी तुम्ही काहीतरी बोला. मी नेहमी मुंबईकरांना एकच म्हणते, लव यू मुंबईकर. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.